बंद होते आणि अजूनही मनाला पटत नाही की आज दादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देखील आपल्याला दिसतात। या दृश्यांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये हे दोघे पोहोचतील। निलेश बुधावले याबद्दलचे अधिक अपडेट देतील। निलेश, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता पोहोचले आहेत बारामतीत। अश्विन, आता पोलिसांची एक तुकडी देखील या ठिकाणी आलेली आहे। शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। तत्पूर्वी ही पोलिसांची तयारी सुरू आहे। दुसरीकडे पार्थिव देखील काही क्षणांमध्येच आता या ठिकाणी पोहोचेल। गृहमंत्री अमित शहा साधारणपणे 11च्या दरम्यान पोहोचतील आणि त्यानंतर अंत्यसंस्काराचे जे अंत्यसंस्कार सुरू होताना दिसतील। आता जर आपण पाहायला गेलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बारामतीत येत आहेत। यासोबतच अनेक मान्यवर देश विदेश राज्यभरातील वेगवेगळ्या राज्यातील लोक देखील या ठिकाणी आहेत। गोव्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी काही वेळापूर्वीच आलेत, प्रमोद सावंत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि अजित पवारांच्या या ठिकाणी जे फोटो ठेवण्यात आलेले आहेत त्याचा या ठिकाणी ते अभिवादन करतायत। त्यानंतर आता या ठिकाणी पार्थिव आणलं जाईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार जे आहेत ते सुरू केले जातील। गृहमंत्री अमित शहा हे 11 वाजेपर्यंत पोहोचतील। त्यानंतर गृहमंत्री अमित शहा पुण्यातनं निघाल्याची माहिती मिळते। सध्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सर्वजण बारामती एअरपोर्टवरती पोहोचल्याची माहिती आहे। आपण या संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी आफ्ताबकडे जातोय। आफ्ताब, विमानतळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे या सगळ्यांचं आगमन झालेलं आहे। काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील बारामती विमानतळावरती पोहोचतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत, त्या ठिकाणी जातील। सगळी सीआयएसएफची व्यवस्था असेल, केंद्रीय व्यवस्था सुरक्षा यंत्रणा असेल, त्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पाचारण करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामती विमानतळावर पोहोचले आणि काहीच वेळात अमित शहा या ठिकाणी पोहोचतील आणि सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अमित शहा जे आहेत ते अंत्यविधीसाठी काही वेळामध्ये बारामती विमानतळावरून निघतील। आफ्ताब, याबद्दलचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अश्विन, खरं तर गेल्या जवळपास 2022 सालापासून आपण हे चित्र म्हणजे तिघांचं चित्र एका फोटोमध्ये आणि त्या तिघांची एक फ्रेम, मग ती प्रेस कॉन्फरन्स असो, विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा प्रसंग असो, एखादा सुंदर फोटो असो, हे तिघे एकत्र त्या फ्रेममध्ये दिसायचे। म्हणजे ज्यामध्ये अजित पवार होते, ज्यामध्ये एकनाथ शिंदे असायचे आणि ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असायचे। पण ही फ्रेम आता दुभंगलेली आहे, ती फ्रेम पुन्हा सांधू शकली जाणार नाही। या फ्रेममध्ये तिघे जण एकत्र कधीच दिसू शकणार नाही अशी भावना सुद्धा कालपासून अनेक जण व्यक्त करतात। कारण मधल्या काळामध्ये म्हणजे 2022 पासून या विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केलं। एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते। 2024ला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, अजित पवार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले। पण या तिघांची काम करण्याची पद्धत, या तिघांचं कॉर्डिनेशन, या तिघांच्या कामाचा वेग, तिघांच्या कामाचा झपाटा याची सातत्यानं चर्चा झाली। पण या तिघांचा एक साथीदार आज मात्र त्यांना कायमचा सोडून गेला आणि त्याची सल, त्याची बोच, त्याची वेदना ही अर्थातच देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, त्यांच्या देहबोलीतनं, त्यांच्या प्रत्येक वाक्यातनं, त्यांच्या संवादातनं कालपासून आपल्याला जाणवते। खरं आहे। आणि कालपासून म्हणजे आपण काही त्यांचे जुन्या भाषणातले काही त्यांचे किस्से म्हणूया आपण किंवा काही त्यांचं मनोगत आहे, त्याच्यामध्ये देखील अजित पवारने आता तू जो उल्लेख केला तसंच सांगितलं होतं की आमची रिक्षा जी आहे ती सुसाट चाललेली आहे। म्हणजे देवेंद्र फडणवीस ड्रायव्हिंग सीटवर आहेत, माझ्या बाजूला मागे आम्ही बसलोय, माझ्या बाजूला आहेत एकनाथ शिंदे आणि मी इकडे, आणि आमची तिघांची रिक्षा ही सुसाट सुटलेली आहे असं त्यांनी त्या आशयाचं म्हणजे जे तिघांचं बॉन्डिंग आपण म्हणतोय किंवा तिघं जण मिळून ज्या पद्धतीने राज्याचा कारभार करत होते तर ते त्यांनी देखील काही कार्यक्रमांमध्ये किंवा आपल्या मनोगतामध्ये हे बोलून दाखवलं होतं। कारण इतकी वर्ष जेव्हा तुम्ही सातत्याने एकत्र राहता आणि खास करून आता सत्तेमध्ये एकत्र होते, एकमेकांसोबत कॅबिनेट बैठका असतील किंवा जसा तू उल्लेख केला विकास कामांचं भूमिपूजन असेल, उद्घाटन असेल, अनेक किंवा कदाचित काही अशा बैठका असतील की ज्याच्यामध्ये मोठा निर्णय घ्यायचा आहे, तर प्रत्येक वेळी हे तिघं एकत्र असायचे आणि तोच एक संदर्भ त्याच्यामध्ये या वेगळ्या अंगाने जरा आला होता। आणि आज नक्कीच जसं तू म्हणालीस या दोघांना ही अनुपस्थिती प्रचंड जाणवणार आहे। जेव्हा जेव्हा इथून पुढे ते मिटिंग्सना जातील, काही मोठा निर्णय घ्यायचा असेल, काही सल्लामसलत करायची असेल, कारण इतका प्रदीर्घ अनुभव अजित पवारांना होता या सगळ्या प्रशासनाचा। म्हणजे खासदारकीपासून ते थेट म्हणजे खासदारकी त्यांनी अनुभवलेली आहे, खासदारकीचा अनुभव आणि इकडे